हरिओम. चिंतन योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. चार वाणी. योगदासांचे प्रवचन क्रमांक 143. संत कबीर रचना भाग 8. संत कबीर रचना. महान संत कबीरांची एक रचना वाचण्यात आली. या रचनेत कबीरांनी 4 रामांचे वर्णन केले आहे आणि त्यायोगे परमात्म्याची सत्य ओळख करून दिली आहे. परंतु त्यातील शब्दरचना अशी काही आहे की मला 4 वाणी समजून घेण्यासाठी ही रचना उपयुक्त वाटली. म्हणून ती रचना या 4 वाणी लघुलेखमालेत मी समाविष्ट करत आहे. कबीरांची रचना अशी आहे. एक राम दशरथ का बेटा, एक राम घट घट में बैठा, एक राम सकल पसारा, एक राम त्रिभुवन से न्यारा. यातील शब्दांबद्दल पाठभेद आहेत, मतभेद आहेत, परंतु त्यामुळे त्यांच्या अर्थामध्ये फरक होत नाही. कबीरजी म्हणतात, एक राम दशरथ का बेटा. दशरथाचा पुत्र राम याचा अर्थ काहीजण देहालाच राम समजतात. त्यांना देह म्हणजे सर्वस्व आहे, कारण सर्व सौख्य देहामुळे मिळत असते. ते देहासाठी, देहाच्या सौख्यासाठी झटत असतात. ते देहाला फार जपतात. यामुळे कोणाचा देह मृत झाला की सर्व संपले असे वाटून त्यांना फार दुःख होते. हा देह त्यांचा पहिला राम आहे. एक राम घट घट में बैठा. याचा अर्थ एक राम सर्वांच्या देहामध्ये आहे, अंतःकरणामध्ये वास्तव्य करतो. त्यालाच आपण जीव असे म्हणतो. जीव गेला की सर्व संपले असे त्यांना वाटते, कारण जीव आहे तोपर्यंत सर्व चंगळ मौज मजा घेता येते. यामुळे कोणाचा जीव गेला की ते मिळत असलेले सौख्य बंद होते. त्यामुळे ते महादुःखी होतात. हा जीव त्यांचा दुसरा राम आहे. एक राम सकल पसारा. याचा अर्थ जळी स्थळी काष्ठी पाषाणी चर अचर असा सृष्टीचा सर्व पसारा घालणारा, ब्रह्मामध्ये ब्रह्मांड निर्माण करणारा आणि त्या निर्माणाच्या कणाकणात थेंबाथेंबात राहणारा एक राम आहे. हा त्यांचा तिसरा राम आहे. एक राम त्रिभुवन से न्यारा. याचा अर्थ या 3 रामांपेक्षा एक राम कोणी पूर्ण निराळा आहे. म्हणजे देह, जीव, सृष्टी या 3 पेक्षा निराळा राम कोणी वेगळाच आहे. त्याला आपण भगवंत श्री, योगेश्वर, आत्मपरब्रह्म, पुरुषोत्तम, उत्तम पुरुष असे म्हणतो. कबीरजी म्हणतात की असे कोणी निरनिराळे 4 राम नसून सर्वत्र एकच एक राम आहे. तो एकच राम देह धारण करून त्यात जीव म्हणून राहतो आणि तोच राम सृष्टी निर्माण करून त्या सर्वात वास्तव्य करतो आणि तोच राम ब्रह्माच्या केंद्रस्थानामधून ही सर्व लीला करतो. पहिला राम देह आहे, तो मृत होणार आहे, यामुळे तो पूजनीय नाही. दुसरा राम जीव आहे, तो मृत होऊन शेवटी परमात्म्यात विलीन होणार आहे, म्हणून तो पूजनीय नाही. तिसरा राम भौतिक जड निर्जीव वस्तुजगत आहे. त्याचा वापर करून आपण आपला देह जीवित ठेवायचा आहे, यामुळे तो पूजनीय नाही. चौथा राम ब्रह्मांडाच्या केंद्रस्थानी राहून ही सर्व लीला निर्माण करणारा, जोपासणारा, ती अनुभवणारा आहे. तो राम सदा असणारा आहे, म्हणून तो राम पूजनीय आहे. पहिला राम दशरथाचा पुत्र म्हणजे देह तन आहे. दुसरा राम देहामध्ये राहणारा म्हणजे जीव चेतन आहे. तिसरा राम सृष्टी म्हणजे ब्रह्म सत्यम जगत मिथ्या या उक्तीप्रमाणे मन आहे. चौथा राम परमात्मा परा आहे. तोच एकमेवा द्वितीय सत्य आहे. 4 चरणांमध्ये एक राम म्हटले आहे ते सत्य आहे. 4 वाणींचा अनुबंध. मला कबीरांच्या या 4 रामांचा 4 वाणींजवळ अनुबंध आहे असे वाटते. त्या दृष्टीने पाहिल्यास आपल्याला 4 वाणी जाणून घेता येतात. पहिली वैखरी वाणी म्हणजे मुखाने बोलली जाते, ती तन आहे. दुसरी मध्यमा वाणी म्हणजे देह आणि अंशात्मा यांच्यामध्ये जीव चेतना आहे. त्या जीवा चेतनेच्या माध्यमातून अंशात्मा सृष्टीलीला अनुभवतो. तिसरी वाणी सृष्टीचा पसारा मिथ्या म्हणजे मानसिक मन आहे.
पश्यन्ती म्हणजे पाहताच क्षणी विचार सर्वप्रथम मनात येतो आणि मग त्याचे ज्ञान होते. चौथी वाणी परा म्हणजे परमात्म्याची आहे. जो राम देहामध्ये वास्तव्य करतो तोच राम सर्वांच्या अंतःकरणामध्ये वास्तव्य करतो. तोच राम सर्व सृष्टीमध्ये वास्तव्य करतो आणि तोच राम विश्वांच्या केंद्रस्थानी वास्तव्य करतो. सर्वत्र एकाच एकमेवाद्वितीय राम आहे. त्याचप्रमाणे जी परावाणी परमात्म्यामधून व्यक्त होते तीच मध्यमा म्हणून जीवामधून व्यक्त होते आणि तीच पश्यन्ती म्हणून मनामधून व्यक्त होते आणि तीच मुखामधून वैखरी म्हणून व्यक्त होते. या प्रकारे चारी वाणी एकमेवाद्वितीय परमात्म्याच्याच आहेत. हरिओम.